गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि आजच्या सुरुवात करते. मंडळींनो, जसं आपल्या नवीन वर्षाला सुरुवात होते, इंग्रजी नवीन वर्षाला सुरुवात होते, त्याचप्रमाणे जानेवारी महिना जसा जसा संपत जातो त्याचप्रमाणे प्रत्येक आई वडिलांना काळजी वाटते, टेन्शन वाटतं, ते म्हणजे आपल्या मुलांचं. ज्यांच्या घरामध्ये 10वी 12वीच्या विद्यार्थी आहेत, मुलं आहेत, त्या इयत्तेमध्ये त्यांचं टेन्शन हे खूप जास्त प्रमाणामध्ये असतं. मुलं तर अभ्यास करतात तेवढंच घेत नाहीत, पण त्याच्या जास्त पटीनं आई वडिलांना आणि घरच्यांना जास्त टेन्शन असतं की मुलं अभ्यास करतील की नाही, त्याला लक्षात राहील की नाही, पेपर चांगला जाईल की नाही, चांगले टक्के त्याला मिळतील की नाही. कारण की आजकाल आपल्या वेळेस जे लहानपणी तरी आपलं एवढं कॉम्पिटिशन नव्हतं, पण आता एवढं कॉम्पिटिशन वाढलेलं आहे की अक्षरशः टक्क्यांनी छोट्या छोट्या म्हणजे अर्ध्या टक्क्यांनी सुद्धा त्यांचा नंबर लागत नाही. त्यामुळे खूप कष्ट घेण्याची आता गरज आहे. जसं पाहायला गेलं तर सेमिस्टर वाईज असल्यामुळे काही परीक्षा या सेमिस्टर वाईज असल्यामुळे थोडंफार कमी आहे टेन्शन. पण 10वी 12वी हा एक महत्त्वाचा पडाव असतो त्या विद्यार्थ्यांसाठी. काहीतरी आयुष्यामध्ये बनायचं असेल तर त्यांना 10वी 12वी हे जे 2 वर्ष आहे ते महत्त्वपूर्ण टप्पा आहे. तो यशस्वीपणे तो गाठावाच लागतो. तर खूप सारे कमेंट्स येतात की म्हणजे एखाद्या व्हिडिओच्या खाली की ताई माझा मुलगा अभ्यास करत नाही, त्याला अभ्यासाचा कंटाळा येतो आहे, त्याचा अभ्यास त्यांनी चांगला करावा किंवा 10वी 12वी त्याचे पेपर चांगले जावे यासाठी काय सेवा करू किंवा काय करू, यासाठी खूप मला असे प्रश्न येतात. असे 1-2 असे प्रत्येक व्हिडिओ खाली एक तरी प्रश्न हा असतो. त्याच्यामुळे म्हटलं आजचा हा व्हिडिओ जो आहे तो त्याच्यावरतीच करूया. कारण की आता लवकरच आपली फेब्रुवारी आणि मार्च हे 2 महिने जे आहेत ते 12वी आणि 10वी हे 2 वर्षे जे असतात त्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचे असतात. त्यांचा टाइम टेबल सुद्धा आलेला असेलच. पण तसं बघायला 10वी 12वीचं वर्ष महत्त्वाचं आहे. पण कसं आहे ना, की पहिलीपासून ते स्पर्धा परीक्षेपर्यंत जे काही विद्यार्थी दशेचे विद्यार्थी आहेत त्यांच्या बाबतीत काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स हे असतात. ते म्हणजेच काय, अभ्यास करताना झोपच येते, कंटाळाच येतो अभ्यासाचा, वाचलेलं लक्षात राहत नाही, स्मरणशक्ती आमची स्ट्रॉंग होत नाही आहे, कितीही वाचा तरी लक्षात राहत नाही आहे, किंवा आम्ही अभ्यास करायला घेतला की आम्हाला आळसच येतो, इच्छाच होत नाही अभ्यास करायची मुलांची. म्हणजे आई वडिलांची पण कंप्लेंट्स असतात आणि मुलांचे पण कंप्लेंट्स असतात की आम्हाला तेवढा इंटरेस्ट वाटत नाही आहे, किंवा आम्ही खूप मेहनत घेतो आहे, 10-10 12-12 तास अभ्यास करतो, पण अक्षरशः परीक्षेला गेलं की लक्षातच राहत नाही, आन्सरच आठवत नाही, उत्तर आठवत नाहीत. असे खूप जणांचे प्रॉब्लेम्स असे मुलांच्या बाबतीत घडतात. काही काही विद्यार्थी आहेत रेअरली त्यांना लक्षात पण राहतं, सगळ्या गोष्टी त्यांच्या व्यवस्थित होतात. तर यावरती आजचा व्हिडिओ आहे की आपल्याला आपल्या मुलांचा अभ्यासात लक्ष लागण्यासाठी, त्यांचा आळस कंटाळा दूर होण्यासाठी, स्मरणशक्ती वाढण्यासाठी आणि हो जे काही त्यांनी अभ्यास केला आहे ते त्यांच्या परीक्षेमध्ये त्यांना प्रश्नाची उत्तरं आठवण्यासाठी, यासाठी अत्यंत प्रभावी उपाय तोडगे आपल्या श्री स्वामी समर्थ दिंडोरपर्यंत स्वामी समर्थ केंद्राप्रमाणे जे काही उपाय तोडगे आहेत ते मी तुम्हाला शेअर करणार आहे. अतिशय साधे सोपे उपाय तोडगे आहेत, पण 100% प्रभावी असे आहेत. त्यासाठी प्रत्येक आई वडिलांनी स्वतः हे काही उपाय करायचे आहेत, काही मुलांना करायला लावायचे आहेत. तर ते काय आहे त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून संपूर्ण माहिती मला व्यवस्थित कळेल. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर मंडळींनो, आता लवकरच आपली 10वी 12वीचे जे काही विद्यार्थी आहेत किंवा स्पर्धा परीक्षा असेल किंवा पहिलीपासून ते जे म्हणजे शिक्षण क्षेत्रात आहेत किंवा जे विद्यार्थी दशेमध्ये आहेत, पहिलीपासून ते स्पर्धा परीक्षेपर्यंत प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी हा आजचा व्हिडिओ खूप उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण असणार आहे. तर सर्वप्रथम आता मी तुम्हाला जे सांगते ते म्हणजे काय, आमची मुलं अभ्यास करत नाहीत, आमचा मुलगा अभ्यास करत नाही, किंवा दिवसभरात आपण आपला जो काही मुलगा आहे तो अभ्यास करत नाही, किंवा आपण लोकांना सुद्धा कोणी घरामध्ये आलं किंवा त्याचे वडील घरामध्ये आले मुलाचे, तर आपण काय तो हा आज अभ्यासाला बसलाच नाही, किंवा कोणी पाहुणे रावळे आले तर आमचा मुलगा अभ्यासच करत नाही, त्याच्या कानावरती सारखं हीच गोष्ट पडून सगळ्यात मेन टप्पा पहिला पॉईंट जो आहे तो आई वडिलांनी काय काळजी घ्यायची आहे ते तुम्हाला पहिले सांगते. की प्रत्येक आई वडिलांनी एकच काळजी घ्यायची की माझा मुलगा अभ्यास करत नाही, सारखं रट्टा मारायचा नाही. हे असं बोलून शेवटी त्याच्या मनावर परिणाम होतो आणि तो सुद्धा अभ्यास करत नाही. तीच गोष्ट तशी घडत असते. म्हणतात ना, लॉ ऑफ अट्रॅक्शन त्या बाबतीत म्हणतात, ज्या गोष्टी त्याचप्रमाणे त्याच्या घडतात. आपण जे बोलतो त्या गोष्टी होतात. म्हणून आपण जे काही विचार करतो आपल्या मुलांबद्दल पॉझिटिव्ह विचार करा की नाही, माझा मुलगा अभ्यास करतो, त्याचा अभ्यासात लक्ष लागतं, तो अभ्यासाला वेळ देतो, वाचेल लक्ष देतो, त्याला चांगले पर्सेंटेज पण पडतात, तो हुशार आहे. त्याच्या समोर तरी बोलताना म्हणा की अरे बाबा तू खरंच माझा मुलगा हुशार आहे, कोणाला सांगताना सुद्धा माझा मुलगा हुशार आहे, अभ्यास करतो, त्याला ट्युशन आहे, किंवा ट्युशनमध्ये पण किंवा एखाद्या परीक्षेमध्ये त्याला चांगले मार्क पडतात, कौतुक करा, त्याला सपोर्ट करा. कारण की दिवसभरामध्ये ठीक आहे थोडंफार त्रास देतात मुलं, प्रत्येक मुलगा त्रास देतो, त्यावेळेस आपलं थोडीफार भाषा इकडे तिकडे होते प्रत्येक आई वडिलांची, पण दिवसभरामध्ये असा एक थोडा तरी वेळ पाहिजे की आपण आपल्या मुलांसोबत चांगल्या भाषेमध्ये बोललं पाहिजे, त्याला सपोर्ट केला पाहिजे, त्याचा म्हणजे अप्रिशिएट केलं पाहिजे त्या गोष्टींना. की ठीक आहे एखादा मुलगा ड्रॉइंगमध्ये चांगला असेल, एखादा क्राफ्टमध्ये चांगला असेल, किंवा एखादा डान्समध्ये, स्पोर्ट्समध्ये
प्रत्येक विद्यार्थी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे प्रत्येक मुलगा हा त्याच्या योग्यतेनुसार हा बनलेला असतो. प्रत्येकाची स्मरणशक्ती, मेमरी ही सारखी नसते. त्यामुळे कोणालाही "अरे बघ त्याला किती पडले, याला बघ किती पडले, तो कसा करतो, हा कसा करतो." त्याच्यासमोर तरी दुसऱ्याचं जास्त कौतुक करू नका. कुठेतरी त्याच्या मनामध्ये मग एक म्हणजे चिडचिडपणा तो जो आहे ना, मुलांमध्ये चिडचिडपणा निर्माण होणे, कंटाळा येणे, हीच गोष्ट आहे, की ठीक आहे तू माझ्यासमोर त्याच मुलाचं कौतुक करतो तर ठीक आहे, मी करणारच नाही. एक राग मनामध्ये निर्माण होतो मुलांच्या. तर मुलांचं मन आहे ते नाजूक असतं. त्याच्यामुळे लहान वयापासूनच ते सांभाळावं लागतं आई-वडिलांना. त्यामुळेच मी सांगेल, की आधी आपली स्वतःची जबाबदारी आहे आई-वडिलांची, मोठ्या जे घरामध्ये व्यक्ती आहे त्यांची जबाबदारी आहे, की आपल्या मुलांना बोलताना थोडा तरी चांगलं बोला, व्यवस्थित बोला, चांगली भाषा वापरा आणि पॉझिटिव्ह बोला त्याच्यासमोर, की खरंच तू अभ्यास करतो, तू अभ्यासात हुशार आहे, अजून थोडासा अभ्यास कर. चांगल्या भाषेमध्ये त्याला समजवा, नाही की शिव्या शाप देणे, आरडाओरडा करणे, मारझोड करणे, असं केल्याने ते मुलं अजून जास्तच हट्टी होतात, जास्तच त्रास देतात, उलटं बोलायला शिकतात आणि कुठून तरी पळवाट शोधतात ते अभ्यास न करण्याची. म्हणून सांगते, की आई-वडिलांचं पहिलं कर्तव्य आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी काही आता आजकालची मुलं बिघडतात ते म्हणजे मोबाईलमुळे. तर सगळ्यात दुसरी गोष्ट महत्त्वाची ती म्हणजे आई-वडिलांनी काळजी घ्यायची आहे ती म्हणजे मुलं घरात आले शाळेतून, की त्यांच्यासमोर मोबाईल तुम्ही वापरू नका. ठीक आहे, फोन कॉल आला, काहीतरी महत्त्वाचं तर 5-10 मिनिटं घेता ठीक आहे. पण मुलांसमोर बसून आपणच रील्स बघतो आहे, आपणच व्हिडिओज बघतो आहे, तसं करू नका. कारण की ते मग त्यांचं पण मन डायव्हर्ट होतं. त्याच्यामुळे ते अभ्यासाला बसले, की थोडा वेळ आपण त्यांच्यासोबत बसा. थोडंफार आपण त्यांच्यासोबत बसलं, म्हणजे बोलचाल केली, क्लासरूममध्ये काय झालं, काय शिकवलं टीचरनी, काय नाही, असं त्यांच्यासोबत संभाषण करा. जेणेकरून त्यांना पण आपलेपणा वाटेल. त्यांना पण मग तुम्ही जर थोडंफार इंटरेस्ट आहे, ते त्यांचा पण इंटरेस्ट अभ्यासामध्ये वाढेल. ह्या गोष्टी आई-वडिलांच्या पण कुठेतरी चुकतात, की आपण असं नाही म्हणू शकत, "कर अभ्यासाला बस तू." तो एकटा बसणार नाही. त्यामुळे आपण सुद्धा बसा त्यांच्यासोबत, थोडाफार वेळ काढा. मोबाईल तर आहेच. मुलं शाळेत गेल्यावर आपण मोबाईल वगैरे बघतोच, टीव्ही बघतोच. पण मुलं घरात आले, की एक थोडा वेळ तरी त्यांच्यासोबत घालवा. चांगली संभाषण, चांगलं सपोर्टिव्ह त्यांच्यासोबत बोला आणि तू करू शकतो, करू शकतो ना, म्हणजे कधी हार मानायची नाही अशा त्यांना गोष्टी शिकवा तुम्ही. जेणेकरून त्यांचं पण मन स्ट्रॉंग होईल, मेमरी स्ट्रॉंग होईल. तर ह्या झाल्या दुसऱ्या गोष्टी. नंतरची गोष्ट जी म्हणजे आता मुलांना आळस, कंटाळा येतो अभ्यासामध्ये किंवा करायची इच्छा होत नाही किंवा तेवढी ऊर्जा त्यांना वाटत नाही अभ्यास करायला. कधी-कधी एखादा दिवस ठीक आहे, कंटाळा येऊ शकतो. पण रोजच जर कंटाळा येत असेल, तर त्यासाठी आपल्या परमपूज्य गुरुमारांनी एक छोटासा व्यायाम सांगितलेला आहे. तो म्हणजेच काय? ज्यावेळेस सकाळी मुलं उठतात, मग पहिलीपासून ते स्पर्धा परीक्षेपर्यंत जी प्रत्येक विद्यार्थी जी परीक्षा देणारे मुलं आहेत त्यांच्यासाठी मी सांगते आहे. जर तुम्हाला आळस, कंटाळा येत असेल किंवा ज्यांना हाडांचे प्रॉब्लेम्स आहे किंवा स्पॉन्डिलोसिसचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत, हाडाचे विकार, त्या प्रत्येकाने स्वतःमध्ये शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होण्यासाठी, आळस, कंटाळा दूर होण्यासाठी काय करायचंय? सकाळी उठल्या-उठल्या काय करायचं? आपला एक हात म्हणजे आपला जो काही उजवा हात आहे तो असा फिरवायचा चेहऱ्यावरून आणि डावा हात असा चेहऱ्यावरून फिरवायचा आहे. फिरवल्यानंतर आपल्या जी काही जी 10 बोटं आहेत, त्या 10 बोटांना प्रत्येक बोटाला बघा 3-3 पेऱ्या आहेत बघा. 1, 2, 3 अशा आपल्या पेऱ्या आहेत. त्याची 14 म्हणजे इकडे प्रत्येक बोटाला 3-3 पेऱ्या आहेत आपल्या. तर अशा प्रकारे प्रत्येक 10 बोटांचे जे काही 3-3 पेऱ्या आहेत, अंगठ्याला 2 पेऱ्या असतात. तर ह्या काय करायचं, ह्या पेऱ्यांना तुम्हाला प्रेस करायचं आहे. मुलांना सुद्धा करायला सांगायचं. अतिशय छोटासा आणि सोपा व्यायाम आहे. जोरात दाबून प्रेस करायचं. प्रत्येक पेरी प्रेस करायची. अशी प्रत्येक पेरी प्रेस करायची. रोज सकाळी हा व्यायाम झालाच पाहिजे. प्रत्येक पेरी प्रेस करायची आणि प्रेस केल्यानंतर आपल्या शरीरामध्ये असं नाही की एक दिवस केलं की लगेच नाही. कंटिन्यू करत राहा. त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायला लागेल, पण तुम्हाला कंटिन्यूटी पाहिजे त्या गोष्टींमध्ये. तरच त्याचा उपयोग होईल. नाहीतर आज केलं लगेच आज मला काही फरक नाही जाणवला असं नाही. रोज कंटिन्यू करा. ते आठवणीने मुलांकडून सुद्धा करून घ्या. हा एक व्यायाम आहे. हे केल्याने आपल्या शरीरामध्ये जी काही आळस, कंटाळा दूर होतो. एक प्रकारची ऊर्जा निर्माण होते आणि मुलांना सुद्धा फ्रेश वाटतं. प्रत्येकाला फ्रेश वाटतं. जर प्रत्येक मोठ्याने जरी केला, जे विद्यार्थ्यांमध्ये नाही आहे, ज्यांना हाडाचे विकार आहेत, त्यांनी सुद्धा केला तरी सुद्धा त्यांना उपयोगी पडणारा असा हा व्यायाम आहे आणि याच्यामुळे मुलांमधला आळस, कंटाळा हा दूर होतो. त्याचबरोबर सकाळी उठल्या-उठल्या आपले जे काही सरस्वती स्तोत्र आहे ते म्हणायला पाहिजे. मुलांकडून ह्या छोट्या-छोट्या गोष्टी करून घ्या. सकाळी-सकाळी करदर्शन घेणे, मुलांना ह्या गोष्टी शिकवल्या पाहिजे आपणच. करदर्शन घ्या. हा जो व्यायाम सांगितला पेर दाबण्याचा, तो पेरी दाबण्याचा तो व्यायाम त्यांच्याकडून करून घ्या. स्वतः सुद्धा करा. आपण करा. आपलं बघून मुलं सुद्धा करतील. जेणेकरून आपल्याला फ्रेश वाटेल आणि मुलांमध्ये पण फ्रेशपणा येईल आणि आळस, कंटाळा त्यांचा दूर होईल. ते झालं. त्यानंतर आता मुलं ज्यावेळेस अभ्यास करतात घरामध्ये, त्यावेळेस अभ्यास करताना दुसरी गोष्ट सांगते तुम्हाला पुढची, की काही-काहींचा हा प्रॉब्लेम असतो, की माझा मुलगा म्हणजे अभ्यास वगैरे करतो, पण शाळेत गेले की त्याला विसरल्यासारखं होतं, त्याला उत्तरं सांगता येत नाही, की ते आठवत नाहीत उत्तरं. तो लिहू शकत नाही किंवा त्याचा पेपरमध्ये तेवढा चांगला जात नाही. पण घरामध्ये व्यवस्थित त्याने अभ्यास केला असतो.
तर यासाठी काय करायचं, घरामध्ये ज्यावेळेस मुलगा अभ्यासाला बसतो त्यावेळेस आपल्या घरामध्ये जी काही उत्तर दिशा आहे त्या उत्तर दिशेला तोंड करून त्याला अभ्यासाला बसवायचं आहे. उत्तर दिशेला त्याने तोंड करून अभ्यासाला बसावं. जर तुम्ही घरामध्ये पिरॅमिड असेल, मोठं पिरॅमिड, त्याने जर ते डोक्यावर ठेवून जर पिरॅमिड अभ्यास केला तर अतिशय उत्तम असेल, प्रभावशाली असेल. त्याला नाही जी गोष्टीची उत्तर मिळत नाही ती सुद्धा त्याला उत्तर मिळतील. अशा प्रकारचं हे प्रभावी पिरॅमिडचं जे काही काम आहे ते करत असतं. त्यामुळे पिरॅमिड डोक्यावर ठेवून जर त्या उत्तर दिशेला तोंड करून अभ्यास केला तर खरंच उत्तम असणार आहे. तर ही एक गोष्ट पाळायची आहे. त्यानंतरची गोष्ट म्हणजे काय, आता आता मुलांची स्मरणशक्ती वाढण्यासाठी मी तुम्हाला माझी मुलगी सुद्धा करते ही जी काही मी तुम्हाला सेवा किंवा स्तोत्र सांगते ती माझी मुलगी सुद्धा करते म्हणून तुम्हाला सांगते आहे. सकाळी ज्यावेळेस मुलं उठतील, आता ठीक आहे, 1ली ते 4थी पर्यंतची मुलं किंवा 3री पर्यंतची मुलं स्वतःहून हे स्तोत्र नाही म्हणू शकणार, कारण की संस्कृतमध्ये हे स्तोत्र आहे. पण 4थी पासून ते स्पर्धा परीक्षेपर्यंतची मुलं स्वतःहून म्हणू शकतात. किंवा जर आणि ज्यांना लहान मुलं म्हणू शकत नाही त्यांनी आई वडिलांनी सेवा करायची आहे मुलांना जवळ बसून. ती काय, सकाळी मुलं आंघोळ वगैरे झाली, मुलांना देवघराजवळ बसायला लावायचं. आंघोळ झाली, ते फ्रेश झाले, कपडे वगैरे घातले की मुलांना आधी स्वामींना मुजरा करायला लावायचा. मुजरा करून तिथे गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः हे स्तोत्र, वक्रतुंड महाकाय, सर्वमंगल मांगल्य अशा प्रकारे स्तोत्र म्हणायला लावायचे. त्यानंतर त्यांना तिथे प्रज्ञा विवर्धन स्तोत्रम हे नित्यसेवेच्या पोथीमध्ये आहे. नित्यसेवेची पोथी नसेल तर तुम्ही युट्यूबमध्ये किंवा तुम्ही PDF मध्ये गुगलला सर्च करू शकता. प्रज्ञा विवर्धन स्तोत्रम हे कार्तिकीय स्वामींनी रचलेलं स्तोत्र आहे जे स्मरणशक्तीसाठी खूप उपयुक्त आहे. असं नाही की विद्यार्थी दशेतल्या मुलांसाठी ज्यांना स्मरणशक्तीचा त्रास आहे, विसरल्यासारखं होतं, त्यांनी प्रत्येकाने हे स्तोत्र सकाळी आंघोळ केल्यावरती काय करायचं, उजवा हात जो आहे तो डोक्यावरती ठेवायचा आणि ते स्तोत्र जे आहे ते पठण करायचं आहे. ज्यांना वाचता येते त्यांनी स्वतः करायचं. ज्यांच्या मुलांना जमत नाही त्यांच्या आई वडिलांनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवायचा, उजवा हात, आणि ते पठण करायचं. रोज नित्यनेमाने ही सेवा झालीच पाहिजे. सुतक, विटाळ, मासिक धर्म सोडला तर रोज ही सेवा झालीच पाहिजे. माझी मुलगी खरंच सांगते, स्वतः माझी मुलगी आता मला वाटतं 1 वर्ष तरी झालं आहे. पहिले तिला मी माझ्या मागे मागे म्हणायला लावायची, ती म्हणायची. त्यानंतर तिला हळूहळू ते पाठ झाली, ती स्वतः वाचायला लागली, स्वतःहून संस्कृत वाचायला लागली. त्यानंतर तिला आता मुखपाठ झालेला आहे. ती फक्त आंघोळ करते, युनिफॉर्म वगैरे घातला की स्वामींना मुजरा करायचा आणि ते स्तोत्र पठण करायचं. स्वामींना मुजरा करून परत तिथलं जे काही अष्टगंध असेल किंवा कुंकू असेल, कुंकुमार्चन ते कुंकुमार्चनचं कुंकू तिथे लावते कपाळी आणि जप माळ जर तिला वेळ तर 1 माळ जप सुद्धा करते ती. आणि त्यानंतर ती मुजरा करून परत मग ज्या कामाला की स्कूलला ती जात असते. तर हे स्तोत्र पठण केल्याने प्रज्ञा विवर्धन स्तोत्रम, सरस्वती स्तोत्रम असेल, सरस्वतीचा बीज मंत्र असेल, हे जर तुम्ही पठण करायला लावलं मुलांना रोजच्या रोज तुम्ही, तर नक्कीच सांगेल मी तुम्हाला स्मरणशक्तीमध्ये वाढ होते आणि त्याचबरोबर वाचलेलं सगळं आठवतं, लक्षात राहतं मुलांच्या आणि इतर गोष्टी पण त्यांच्या लक्षात राहतात. आणि मी माझ्या मुलीमध्ये स्वतः फरक पाहिलेला आहे म्हणून तुम्हाला सांगते आहे आणि परमपूज्य गुरुमाऊलींनी सुद्धा सांगितलेलं आहे. नक्कीच प्रज्ञा विवर्धन स्तोत्रम हे स्मरणशक्तीसाठी खूप उपयुक्त आहे. आता त्यानंतरची गोष्ट म्हणजे तर ज्यांना कुणाला परीक्षेला गेल्यावर घाबरल्यासारखं होतं आणि वाचलेलं जे काही ते लक्षात राहत नाही, त्यांनी काय करायचं आहे, त्यांनी बुद्धीची जी काही देवता आहे, मी जी काही सेवा सांगितली तुम्हाला आता, जे प्रज्ञाविवर्धन स्तोत्रम असेल, अथर्व शीर्षम असेल, या सगळ्या स्तोत्र सेवा ह्या बुद्धीची देवता जी गणपती बाप्पा आहेत, कार्तिकेय स्वामी आहेत, त्यांच्या सेवा तुम्हाला सांगते आहे. तर परीक्षेला जाताना तुम्हाला काय करायचं आहे, परीक्षेला गेल्यावर उत्तर आठवण्यासाठी, जो काही अभ्यास केला तो आठवण्यासाठी तुम्हाला काय करायचं, बुद्धीची जी काही देवता आहे, तिला जे काही प्रिय वस्तू आहे त्या तुम्हाला सोबत घेऊन जायच्या आहेत. त्या काही तुम्हाला अशा काही पेनाने लिहून वगैरे घेऊन जायचे नाही आहे, जेणेकरून तुम्हाला कोणीतरी ती वस्तू बाहेर काढायला लावेल किंवा म्हणजे प्रॉब्लेम येईल असं काही नाही आहे. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, 2.5 आपट्याची पानं, 21 दुर्वा, नंतर तुम्हाला अपराजिताची तुम्हाला काय करायचे 11 पानं घ्यायची आहेत आणि रुईची 2 फुलं, पांढरी फुलं घ्यायची आहेत. ह्या 4 वस्तू घ्यायच्या आणि हे एका हातामध्ये घ्या किंवा एका पुडीमध्ये घ्या. कागदाचे प्लेन कागद घ्या, त्यावर काही लिहिलेलं नसावं जेणेकरून काही प्रॉब्लेम येणार नाही. तर तुम्ही प्लेन कागदावरती ते वस्तू ठेवायच्या, आधी हातावर घ्यायच्या. हातावर घेऊन त्याच्यावर तुम्हाला एक वेळेस तुम्हाला अथर्व शीर्षमचं पठण करायचं आहे. गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं आहे आणि ते घेऊन तुम्हाला एका कागदाच्या पुडीत बांधायचं आणि ते तुम्हाला मुलांना स्वतःच्या जवळ परीक्षेच्या हॉलमध्ये ठेवायला लावायचं आहे. कंपासमध्ये ठेवून द्या. मला तर नाही वाटणार की कोणत्या काही म्हणजे तिथल्या परीक्षा जे काही परीक्षेला टीचर आहेत त्यांना काही प्रॉब्लेम असेल. प्लेन कागद घ्या, त्याच्यावर काही लिहिलेलं नसेल असं कागद घ्या, त्याच्यामध्ये वस्तू असू द्यात. कंपासमध्ये ठेवा तुम्ही किंवा तुम्ही पॅन्टमध्ये किंवा जिथे मुलांच्या जिथे जागा असेल तिथे तुम्ही ते ठेवू शकता, पण सोबत ठेवा. ह्या गोष्टी जर केल्या तर नक्कीच जो काही वाचलेला अभ्यास आहे तो लक्षात राहतो आणि त्यांना पेपर सुद्धा तो पेपरमध्ये सुद्धा ते चांगला पेपर देऊ शकतील. तर या सगळ्या गोष्टी आहेत त्या नक्कीच नित्यनियमाने करा तुम्ही. आणि हो, ह्यासाठी अजून एक गोष्ट ती म्हणजे तुम्हाला अभ्यास करावाच लागणार आहे, त्याला पर्याय नाही. कष्ट घ्यावेच लागणार आहेत. कष्ट फक्त मी तुम्हाला काय सांगितलं आहे, कंटाळा येत असेल अभ्यासाचा तो दूर होण्यासाठी उपाय सांगितला आहे.
जे तुम्ही अभ्यास करताय, भरपूर अभ्यास करताय, पण खूप लोकांना होतं, की परीक्षेला गेलं, वातावरण पाहिलं की घाबरल्यासारखं होतं आणि आन्सर पाठ केले, पण ते आठवत नाही. खूप लोकांना ही गोष्ट घडते. त्यामुळेच तुम्हाला सांगते की टेन्शन घेऊ नका. अभ्यास करायचाच आहे, त्याला पर्याय नाही. कष्ट घ्यायचेच आहे, त्याला पर्याय नाही. रात्रंदिवस एक करायचंच आहे. महत्त्वाचा टप्पा आहे आपला हा आणि समोरच्या वर्गात जायचं असेल, काहीतरी बनायचं आहे आयुष्यात, तर नक्की मेहनत, कष्ट घ्यावेच लागणार आहे. त्याला पर्याय नाही. जो चांगले कर्म करतो, प्रामाणिकपणे कर्म करतो आणि आपले कर्तव्य निभवतो, त्याच्याच पाठीशी स्वामी महाराज सदैव पाठीशी असतात. म्हणून तुम्हाला सांगते आहे. आणि अजून त्याच्यासोबतच आई-वडिलांना जर कुठली सेवा करायची असेल, आपल्या मुलांनी चांगली म्हणजे त्यांचा पेपर जावा किंवा ह्यासाठी, तर नक्कीच घरामध्ये रोज नित्य सेवा करत चला. 11 माळी जप असेल, स्वामी चरित्रामृत 3 अध्याय वाचन असेल, गायत्री मंत्र, नवार्ण मंत्र, कुलदेवी, कुलदेवतांचा मान सन्मान या सगळ्या गोष्टी घरामध्ये करत चला. पंचमहायज्ञ करत चला. त्याच्या जोडीला सगळे उपाय तोडगे आपल्या मुलांसाठी करत चला आणि त्यांना वेळोवेळी केंद्रामध्ये घेऊन जाणे, आरतीला घेऊन जाणे, मार्गदर्शनाला घेऊन जाणे, या सुद्धा गोष्टी करत चला. जेणेकरून तुमची जी काही घरातली नवीन पिढी आहे ती चांगली आणि एकदम व्यवस्थित असेल. कारण की आज वाईट मार्गाला जायला एक क्षण सुद्धा लागणार नाही. तुम्हाला जर वाटत असेल आपल्या घरातले मुलं खरंच चांगले संस्कार त्यांना मिळावे, योग्य घडावे, त्यांनी पुढे जाऊन योग्य पिढी घडावी, तर नक्कीच स्वामी समर्थ मार्गाप्रमाणे दुसरा मार्ग नाही. त्यातल्या सेवा करा, मनोभावे श्रद्धेने करा आणि मुलांकडून सुद्धा करून घ्या. तर अशा प्रकारे साधे सोपे उपाय तोडगे तुम्हाला शेअर केलेले आहेत. आणि हो, मुलांसोबत पॉझिटिव्ह बोला, चांगलं सकारात्मक बोला. त्यांच्या कानावर सकारात्मक गोष्टी पडल्या, त्यामुळे सकारात्मक गोष्टीच, पॉझिटिव्ह गोष्टीच आयुष्यामध्ये घडतील. तर नक्कीच आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.